अतिशय सुरेखपणे आणि नेमक्या आणि मोजक्या शब्दामध्ये आणि मुलांना समजेल अशा प्रकारे आताच सचिन शिंदे सरांनी संख्याज्ञान मुलांना कसं समजावून सांगावं हे खूप छान प्रकारे सांगितलेलं आहे. ते ऐकत राहावंसं असं वाटत होतं मला तरी. आणि त्यांचं व्याख्यान संपू नये अशा प्रकारची एक मानसिकता झाली होती. खूप सुंदररित्या सर सांगत होते आणि प्रत्येक गोष्ट त्याच्यातले बारकावे, त्याच्यातला त्यांचा अनुभव आणि त्यांनी स्वतः प्रत्यक्ष राबवून आलेले वेगवेगळे अनुभव हे खूप चांगल्या प्रकारे त्यांनी शेअर केलेलं आहे. निश्चितच सोलापूर जिल्ह्यातील सर्व शिक्षकांसाठी त्यांचं एक व्याख्यान उपयुक्त राहील. आता आपण या दुसऱ्या सत्रामध्ये भाषा विषय जो आहे तो भाषा विषयामध्ये विशेष करून इयत्ता पहिली दुसरी आणि पहिली दुसरी मधील ज्या मुलांना अक्षर ओळख नाही, ज्या मुलांना बाराखडी वाचता येत नाही, तर अशा मुलांसाठी बाराखडी ही कृतीयुक्त असेल किंवा मग प्रत्यक्षात ऍक्टिव्हिटी बेस्ड कशा प्रकारे शिकवता येईल, तर याबद्दल माध्यमिक आश्रमशाळा देगाव तर या ठिकाणी असलेल्या सहशिक्षिका वृंदावनी शिंदे मॅडम यांचा एक व्हिडिओ आपण बघणार आहोत आणि ते व्हिडिओ संपल्यानंतर त्या व्हिडिओ बद्दल किंवा तुमचे काही मनात प्रश्न असतील तर आपण ते मॅडमला विचारूयात आणि मग त्याच्यावर आपण चर्चा करूयात. मी तुम्हा सर्वांना आता व्हिडिओ प्ले करून दाखवतो की ज्याच्यामध्ये अ, बाराखडी म्हणण्यापेक्षा 14 खडी म्हणतो मी. 14 खडी ही प्रत्यक्षात शैक्षणिक साहित्याच्या सहाय्यानं विद्यार्थ्यांना सोप्या रीतीनं कसं शिकवता येईल इयत्ता पहिली आणि दुसरीच्या विशेष करून मुलांना किंवा मग 5वी पर्यंतची मुलं की ज्या मुलांना 14 खडी वाचता येत नाही अशा मुलांसाठीचा हा उपक्रम आहे. एक 15 ते 18 मिनिटाचा व्हिडिओ आहे, तो व्हिडिओ आपण सर्वजण बघूया. नमस्कार, मी सौ वृंदावनी गुरुनाथ शिंदे, प्राथमिक आश्रमशाळा देगाव येथे सहशिक्षिका म्हणून कार्यरत आहे. तर 2020 या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार आपल्याला विद्यार्थ्यांमध्ये अध्ययन स्तर निश्चित करायचे आहे. त्यासाठी आपल्याला वेगवेगळे कार्यक्रम राबवायचे आहेत. त्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या शैक्षणिक साहित्याचाही उपयोग पडणार आहे. पण मी त्या साहित्याचा उपयोग आधीपासून सुरुवातीपासूनच करत आलेले आहे. आमचे मुख्याध्यापक माननीय श्री विठ्ठल रामकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही प्रत्येक वर्षी 15 ऑगस्टला वर्ग सजावट करत असतो. त्यामध्ये वेगवेगळ्या शैक्षणिक साहित्य बनवण्यात येते. तर यावर्षी मी नवीन काहीतरी करण्यासाठी मुलांना भाषा, त्याच्यामध्ये स्वर, व्यंजन यांची ओळख होण्यासाठी मी 14 खडी हा वर्किंग मॉडेल मी तयार केलेला आहे. त्यामुळे मुलांना स्वर आणि व्यंजन यांची सांगड घालून 14 खडी कशी वाचता येईल, 14 खडी कशी लिहिता येईल हे अगदी व्यवस्थितरित्या व सोप्या प्रकारे मुलांना तयार करता आले. त्यासाठी कमी पैशात आणि कमी वेळेत मुलांना अत्यंत उपयुक्त असे शैक्षणिक साहित्य मला तयार करता आले. त्यामुळे विद्यार्थ्यांना 14 खडी ही संकल्पना अतिशय सोप्या पद्धतीने संकल्पना क्लिअर झाली. यासाठी मी जास्त काही नाही, थोड्या पैशामध्ये कमीत कमी शुल्कामध्ये एक कार्डबोर्ड घेऊन त्यामध्ये कार्डशीट पेपर आणि कार्डबोर्ड आणि साधा रोजच्या वापरामधला आपला दोरा या 3 गोष्टी घेऊन हे वर्किंग मॉडेल मी बनवलेले आहे. मुलांना कसं रोज आपण काय शिकवतो, फळा आणि खडू या गोष्टींचीच मुलांना ओळख आहे. रंगीत कार्डशीट पेपर, रंग, संगती या गोष्टींची मुलांना अजिबात ओळख नाही. मग आपण जर मुलांना नाविन्यपूर्ण उपक्रम सादर केला त्याप्रकारे त्याच्यामध्ये रंगीत स्केच पेन, रंगीत मार्कर आणि रंगीत कार्डशीट पेपर या सगळ्या जर गोष्टी एकत्र केल्या तर मुलांना शिकण्याची उत्सुकता निर्माण होते, मुलांना अध्ययन करण्याची आवड निर्माण होते. त्यामुळे मुलं आणखी आपल्याला जास्त प्रकारे चांगल्या प्रकारे प्रतिसाद देतात. मुलांना स्वर आणि व्यंजनचा ओळख प्राथमिक स्वरूपात आवश्यक आहेच, पण त्यानंतर पुढची स्टेप आहे 14 खडी, 19 खडी. यामुळे मुलांना कोणत्याही प्रकारे वाचनामध्ये अडथळा निर्माण होत नाही. त्यासाठी मी माझा स्वतःचा अनुभव तुमच्यासमोर सादर करीत आहे. मी हे वर्किंग मॉडेल कसं बनवलं आहे तुम्हाला ही तुमच्या पद्धतीने तुम्हाला घरी सहजरित्या हे वर्किंग मॉडेल बनवता येते. त्यासाठी मी सुरुवातीला कार्डशीट पेपर घेऊन तो कार्डबोर्डवरती व्यवस्थितरित्या चिटकावून घेतला आहे. त्यानंतर कार्डशीट पेपरचे मुलांना रंग हे आवडतात, तर त्या रंगांची ओळख पण व्हावी आणि त्याबरोबर रंगांबरोबर मुलांना अभ्यास करता यावा, स्वर आणि व्यंजनची ओळख व्हावी. त्यासाठी मी वेगवेगळे कलर घेतले, लाल, हिरवा, निळा
आणि या रंगांचे छोटे छोटे तुकडे करून त्या कार्डशीटच्या दोन्ही साईडला मी स्वर व्यंजन हे लिहिले आहे. जर समजा मुलांकडून हे हाताळताना सरकवताना हे मॉडेल जर उलट पडलं तर पाठीमागच्या साईडला पण ते मुलांना दिसता यावं, यामुळे दोन्ही साईडला मार्करनं क हे व्यंजन मी लिहून घेतलेलं आहे. त्याचबरोबर एकूण 36 व्यंजन मी 7 ओळींमध्ये समप्रमाणात डिवाइड करून त्याची एक ओळ तयार केलेली आहे. प्रत्येक ओळीमध्ये दोऱ्याच्या साहाय्याने हे व्यंजन मी व्यवस्थितरित्या लावून घेतलेलं आहे. पहिलं क, क पासून ते घ, क ख ग घ अंग हे 5 मी काय केलेले आहेत व्यंजन एका ओळीमध्ये घेतलेले आहे. त्यानंतर दुसऱ्या ओळीमध्ये च छ ज झ आणि त्र, तिसऱ्या ओळीमध्ये ट ठ ड ढ आणि न, अशा प्रकारे एकदम ज्ञपर्यंत लास्टला ज्ञपर्यंत मी हे व्यंजन व्यवस्थितरित्या एका कार्डशीट पेपरवरती दोऱ्याच्या साहाय्याने लावून घेतलेले आहे. सुरुवात आपल्याला क पासून करायची. ते क हे अक्षर आपल्याला मुलांना व्यवस्थितरित्या माहीत आहे, क ची ओळख मुलांना माहीत आहे. पण हे क 14 खडीमध्ये कसं रूपांतर करता येईल आपल्याला, मुलांना त्यापासून कसे शब्द तयार करता येईल, मुलांना 14 खडी कशी वाचता येईल. मग हे क जर आपण घेतलं क क, त्यानंतर ना क ला काना का, क ची पहिली वेलांटी की, अशा प्रकारे आपल्याला क ची दुसरी वेलांटी की. क ही संकल्पना विद्यार्थ्यांना 50% समजलेली असते. पूर्ण व्यंजन हे मुलांना प्राथमिक स्वरूपात पायाभूत स्वरूपात मुलांना समजतात. पण ज्यावेळेस आपल्याला वाचन आणि लेखन मुलांचं घ्यायचं असते त्यावेळेस काना, मात्रा, वेलांटी, उकार ह्या सगळ्यांची जर सांगड घालायची असेल तर ते मुलांना फलक लेखन केल्यानंतर फळ्यावरती लिहिल्यानंतर मुलांना समजत नाही. मुलांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतात, जम्बलिंग होते. पण ते जर आपण वर्किंग मॉडेलच्या सहाय्याने जर मुलांना आपण दाखवलं तर ते मुलांना हाताळायला, ते वापरायला अतिशय सोप्या पद्धतीनं आणि उत्कृष्ट प्रकारे व्यवस्थित समजतं. पण आपण क ही संकल्पना मुलांना सांगण्यासाठी, क ची 14 खडी दाखवण्यासाठी क आणि स्वर, स्वर आणि व्यंजन यांची सांगड घालून क ला काना का, त्यानंतर च, च ला काना चा, ट, ट ला काना टा, त, त ला काना ता, प, प ला काना पा. अशा प्रकारे आपण ज्ञपर्यंत काना, काना ही संकल्पना मुलांना क्लिअर केली की मुलांना कुठेच अडथळा येत नाही. जर काना समजला की मुलं आपोआप का म्हणले की क ला काना का मुलं पाठीवरती व्यवस्थितरित्या लिहू शकतात. त्यानंतर क ची पहिली वेलांटी की, क ची दुसरी वेलांटी की, क चा पहिला उकार कु, क चा दुसरा उकार कु, क वर एक मात्रा के, क वर अर्धचंद्र क्या, क वर 2 मात्रे कै, क ला एक काना एक मात्रा को, क ला एक काना अर्धचंद्र क, क ला एक काना 2 मात्रे कौ, क वर अनुस्वार क, क च्या पुढे विसर्ग कहा. मग हे क आपर्यंत संपतं. पण त्यानंतर हे क आपण लास्ट पर्यंत सरकवत नेऊन लास्टला ठेवायचं. त्यानंतर दुसरा ख, ख ला काना खा, ख ची पहिली वेलांटी खी, ख ची दुसरी वेलांटी खी, ख चा पहिला उकार खू, ख चा दुसरा उकार खू, ख वर एक मात्रा खे, ख वर अर्धचंद्र ख्या, ख वर 2 मात्रे खै, ख ला एक काना एक मात्रा खो, ख ला एक काना अर्धचंद्र ख, ख ला एक काना 2 मात्रे खौ, ख वर अनुस्वार खम, ख च्या पुढे विसर्ग कहा. अशा प्रकारे आपण 5 व्यंजनांचे वाचन करून मुलांना त्या पद्धतीने ते समजून सांगून आपण हे एकदम एक प्रकारे सरकवत लास्टच्या साईडला लास्ट पर्यंत आपण घेऊन जाऊ शकतो. दोरीच्या सहाय्याने आपण ते घेऊन जाऊ शकतो. त्यानंतर दुसऱ्या ओळी च, च ला काना चा, मुलांना काना आपण जर विचारलं मुलांना च ला काना म्हणलं तर मुलं च हे गुण, च च्या काना कुठं आहे, आच्या आ स्वर तिथं मुलं च ला कानाचा सरकवत नेतात. त्यानंतर ची, च ची पहिली वेलांटी ची, च ची दुसरी वेलांटी ची, च चा पहिला उकार चू, च चा दुसरा उकार चू, च वर एक मात्रा चे, च वर अर्धचंद्र चा, च वर 2 मात्रे च,
विसर्ग 6 या पद्धतीने आपण ज्ञपर्यंत एक 14 खडी मुलांना समजून सांगू शकतो. अशाच प्रकारे विद्यार्थ्यांना मी व्यवस्थितरित्या समजून सांगितल्यानंतर मुलं कशा प्रकारे हे साहित्य हाताळू शकतात याचा एक डेमो दाखवण्यासाठी एक विद्यार्थी तुम्हाला हे कसं हाताळायचं साहित्य हे दाखवेल. तर हे शैक्षणिक साहित्य मी ज्यावेळेस वर्गात वापरले याचा परिणाम मुलांमध्ये काय झाला, त्यातून मुलांना किती अध्ययन निष्पत्ती झाली, मुलांना हे वर्किंगमध्ये किती प्रमाणात समजलं, मुलांनी हे हाताळायला सुरुवात कशी केली, त्याचा उपयोग वर्गामध्ये कसा केला, हे मुलांच्या मार्फत मी थोड्या प्रकारात तुम्हाला समजून सांगते. शुभ पै दाखव मला. छान बघ या 14 खडीमधला एक व्यंजन घेऊन पूर्ण आ पर्यंत मला वाचून दाखव. छान मस्त असं तर अशा प्रकारे वर्गातील 100% मुले क पासून ञ पर्यंत 14 खडी ही अतिशय व्यवस्थितरित्या हाताळतात आणि व्यवस्थितरित्या वाचन करतात. मी जे उद्दिष्ट साध्य ठरवले होते, जे उद्दिष्ट मला मुलांकडून अपेक्षित होतं ते मी या 14 खडीच्या मार्फत साध्य केलेलं आहे. किमान मुलांना आपलं जे पुस्तक आहे ते पुस्तक तरी वाचन करता यावं, त्यानंतर मुलांना पेपर वाचन करता यावं, हे उद्दिष्ट मी ठरवले आणि ते मला आतापर्यंत साध्य करता आले. त्याच प्रकारे मी तुम्हाला एक मुलांचा वाचन घेऊन दाखवले. इयत्ता दुसरीतील विद्यार्थी किमान 14 खडी वाचल्यामुळे दुसरीचं पुस्तक व्यवस्थितरित्या छान व्यवस्थित त्याला वाचन येतं. जे आपण उद्दिष्ट साध्य केलं होतं ते हे वाचनामार्फत मुलांकडून आपल्याला साध्य होतं. 14 खडीच्या वाचनामुळे मुलांना अतिशय सुंदर प्रकारे वाचन आणि लेखन करता येतं.
तर शिक्षक बांधवांनो, आपण आत्ताच बघितलं की 14 फळीचा जे मी उद्दिष्ट ठरवलं होतं ते तुमच्यासमोर मुलांना पण मी सादर केलं आहे की मला माझ्या वर्गातील मुलांना किमान त्यांनी पुस्तक तरी वाचन करता यावं, पेपर वाचन करता यावं. फक्त स्वर आणि व्यंजन यांची मुळाक्षरांची ओळख फक्त मुलांना नसते, त्यापुढे जाऊन मुलांना काना, मात्रा, वेलांटी या सगळ्या क्रिया मुलांना करता यावं. 1ली ते 5वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी लेखन वाचन हे कौशल्य असणं गरजेचं आहे. तर हे 14 फळीचे हे जे वर्किंग मॉडेल आहे ते आपण इयत्ता 1ली पासून ते 5वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय उत्तमरित्या सादर करू शकतो. त्यांना अतिशय उत्तमरित्या आपण मुलांना हे हाताळण्यासाठी देऊ शकतो. शिक्षकांनी जर आपल्या सवयीनुसार, आपल्या गरजेनुसार शैक्षणिक साहित्य तयार केलं तर मुलांना अध्ययन निष्पत्ती, मुलांचा अध्ययन स्तर सुधारण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरते. तर 14 फळीचा माझा जो उद्देश होता की मुलांना लेखन वाचन यावं तो मी साध्य केला आहे. माझी अशी विनंती आहे सर्व शिक्षकांना, आपण पण या 5 जून ते 30 जून कृती कार्यक्रमाचा जो आपला कृती कार्यक्रम ठरलेला आहे त्यामध्ये शैक्षणिक साहित्य वापरून विद्यार्थ्यांचा कृती कार्यक्रम आपल्याला राबवायचा आहे. तर अशा प्रकारे 14 फळी, 12 फळी, 19 फळी अशा शैक्षणिक साहित्याचा वापर करून आपण मुलांना व्यवस्थितरित्या प्रगत करू शकतो. जे अप्रगत मुलं आहेत त्यांना आपल्याला प्रगत करायचं आहे. त्यांना आपल्याला शैक्षणिक प्रगती, मुलांची शैक्षणिक प्रगती आपल्याला व्यवस्थित करायची आहे. त्यासाठी आपण अशी वर्किंग मॉडेल, अनेक प्रकारचे वर्किंग मॉडेल बनवून आपल्या वर्गामध्ये लावून मुलांना रोज ते दिसते, मुलांना ते रोज वापरता येतील, हाताळता येतील, मुलांची नजर येता जाता त्या वर्किंग मॉडेलवरती पडेल. अशा प्रकारे तुम्ही वर्गात तुमच्या निदर्शनास वाटेल त्या ठिकाणी तुम्ही हे वर्किंग मॉडेल लावू शकता की जेणेकरून आपली मुलं सहज हे वर्किंग मॉडेल हाताळू शकतील, सहज त्याचा वापर करू शकतील. मुलं चालत, खेळत, हसत, बोलत मुलं हे शिकत असतात. असं नाही की आपण फळ्यावरती लिहिलं ते मुलांनी वाचायचं आणि वहीवरती, पाटीवरती लिहून काढायचं. पण आपण कृती शिक्षणाद्वारे, खेळातून शिक्षण, खेळत खेळत शिक्षण जर आपल्याला मुलांना द्यायचं असेल त्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची शैक्षणिक साहित्य हे तयार करावे लागते. आनंदही शिक्षण पद्धती जर आपल्याला वर्गात राबवायची असेल, मुलांना आनंदातून, खेळातून शिक्षण जर द्यायचं असेल तर त्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे शैक्षणिक साहित्य तयार करावे लागते की जेणेकरून मुले आपली अप्रगत राहणार नाही, त्यांचा अध्ययन स्तर उंचावेल. 100% आपल्याला मुलं हे आपली अध्ययन स्तर मुलांचा 100% पर्यंत गाठायचा आहे. किमान वर्गातील 75% तरी मुलं आपली वाचन, लेखन हे स्तर आपल्या मुलांना आलेले पाहिजे. तर मग राहिलेल्या मुलांसाठी आपण आणखी वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य बनवून त्यासाठी आपण त्यांना पण मुलांना शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आपण आणू शकतो. मी सर्वांना अशी आशा करते की प्रत्येकाला ज्याप्रमाणे आपण 14 फळी बनवली आहे, 14 फळीचा वर्किंग मॉडेल बनवलेला आहे, त्या पद्धतीनेच आपण आणखी 5 स्वर याच्यामध्ये ऍड करून आणखी कार्डशीट पेपर वापरून 19 फळी सुद्धा तयार करू शकतो. तर ह्या 19 फळीच्या सहाय्यामुळे आपल्याला काय होणार आहे, आपण फक्त काना, मात्रा यायला शिकलो, पण आता पुढे जाऊन 4थी, 5वीला काय होणार आहे, मुलांना जोड शब्द, जोडाक्षरे यांची मुलांना सांगड घालावं लागणार आहे. तर आपण जर 19 फळी बनवली, तुम्ही तुमच्या मेहनतीने तुमच्या प्रकारे 19 फळी बनवू शकता. पुढे शब्द स्वर वाढवून 19 फळी तयार करायची, स्वर आणि व्यंजन यांची एकत्र सांगड घालून 19 फळी तयार होते. जेणेकरून काय होते मुलांना की जोड शब्दांची वाचन आणि लेखन करता येते. मुलांना जोड शब्द ऐकताना काहीही अडथळा येत नाही किंवा जोड शब्द वाचताना अडथळा येत नाही, त्यामुळे मुलं व्यवस्थितरित्या वाचन करू शकतात. सर्वांना मी विनंती करते की अशा प्रकारचे मॉडेल आपण शाळेमध्ये मुलांसाठी हाताळावे, वापर करावा किंवा असं मॉडेल लावून आपल्या शाळा वर्गामध्ये लावावं. मी असं 14 फळी हे उपक्रम वर्गामध्ये लावून मुलांसाठी नेहमीच हाताळत असते. अशा प्रकारे मी नवनवीन उपक्रम शाळेमध्ये राबवत असते. 14 फळी, 19 फळी, 12 फळी. तर ज्यावेळेस प्रमुख पाहुणे म्हणून शिंदे सर शाळेत आले होते, शाळा भेट केली गेली, त्यावेळेस त्यांना 14 फळी हे उपक्रम, हा वर्किंग मॉडेल त्यांनी हेरला, त्यांना हा वर्किंग मॉडेल आवडला आणि त्यांनी या ऑनलाईन सेशनमध्ये मला हे मॉडेल सादर करण्याची संधी दिली. त्यामुळे मी शिंदे सरांचे मनापासून आभारी आहे. त्याचप्रमाणे प्रशालेचे मुख्याध्यापिका मॅडम यांचेही मी मनापासून आभारी आहे आणि आशा करते की तुम्हीही तुमच्या शाळेत अशा प्रकारचे नवनवीन उपक्रम, नवनवीन शैक्षणिक साहित्य तयार करून मुलांना उत्कृष्टरित्या कसं प्रगत करता येईल, मुलांना कसं
उपक्रम शिक्षणाद्वारे मुलांना नवीन प्रशिक्षण देता येईल, वाचन लेखन गती सुधारता येईल, अशा प्रकारे तुम्ही हे मॉडेल तयार करून तुम्ही तुमच्या वर्गात हाताळू शकता. धन्यवाद. तर अतिशय सुंदररित्या वृंदावनी शिंदे मॅडमनी आत्ताचा हा विषय समजावून सांगितलेला आहे. याच्यामध्ये विद्यार्थ्यांना अक्षरांची ओळख कशी करून द्यायची आणि त्यासोबतच बाराखडीची कशी ओळख करून द्यायची याबद्दल छान प्रकारे मॅडमनी सांगितलेलं आहे. याबद्दल कुणाचे काही प्रश्न असतील तर आपण घेऊ शकतो, की ते वर्किंग मॉडेल त्यांनी कसं बनवलेलं आहे किंवा त्यासाठी काय साहित्य लागलं किंवा आणखीन वेगळ्या प्रकारे कसं बनवता येईल. तुम्ही निश्चितपणे याच्याबद्दल प्रश्न विचारू शकताय. यानंतर आपण बघा, यानंतर आपण नूतन मराठी विद्यालय या ठिकाणी जिल्हास्तरीय एक कार्यशाळा झाली होती निपुण महाराष्ट्र बद्दल. तर त्या जिल्हास्तरीय कार्यशाळेमध्ये अक्कलकोट तालुक्यातून एक शिक्षकांचा गट आला होता आणि त्यांनी एक सुंदर मॉडेल त्यांनी सादर केलं होतं. सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून एक शिक्षकांचा गट त्या ठिकाणी आला होता आणि त्या ठिकाणी अक्कलकोट तालुक्यात जो गट होता तो खूप उत्कृष्टपणे निपुण महाराष्ट्र किंवा निपुण भारत अभियानामधील उद्दिष्ट साध्य होण्यासाठी एक चांगल्या प्रकारे शैक्षणिक साहित्य जे टीचर हँडमेड शैक्षणिक साहित्य होते. टीचर हँडमेड म्हणजे शिक्षकांनी स्वतः तयार केलेले. तर मला ते खूप आवडलं होतं आणि मी काल त्यांना विनंती केली की तुम्ही जे शैक्षणिक साहित्य तयार केलेलं आहे तर ते जिल्ह्यातील सर्व शिक्षकांना दाखवा. तर त्यांनी त्या कमी कालावधीमध्ये होकार देऊन त्यांनी सुद्धा एक व्हिडिओ तयार केलेला आहे. 6 ते 7 मिनिटाचा व्हिडिओ आहे. तर यामध्ये निलिमा जाधव मॅडम, जीप शाळा शिरवळवाडी, त्यानंतर सुदर्शना चौरे मॅडम, जिल्हा परिषद शाळा शिरवळ मुली, त्यानंतर गायत्री काळे मॅडम, जिल्हा परिषद शाळा मंगरुळ, तालुका अक्कलकोट. तर ही अक्कलकोटची टीम आहे. तर यांनी एक सुंदर अशा प्रकारे कॅरम बोर्ड आणि सापशिडी याच्या माध्यमातून भाषा कशी विद्यार्थी लवकर अवगत करतात तर त्याचा एक मॉडेल तयार केलेला आहे. तो मी तुम्हाला दाखवतो. 6 ते 7 मिनिटाचा व्हिडिओ आहे आणि हा व्हिडिओ संपल्यानंतर मग आपण आपले काही प्रश्न असतील तर ते प्रश्न आपण घेऊया. नमस्कार, मी निलिमा सुपुत्र जाधव, जीप प्राथमिक मराठी शाळा शिरवळवाडी, तालुका अक्कलकोट, जिल्हा सोलापूर. मी सुदर्शना दिगंबर नांदोटे चौरे, जिल्हा परिषद प्राथमिक मुलींची शाळा शिरवळ, तालुका अक्कलकोट, जिल्हा सोलापूर. मी श्रीमती गायत्री दत्तात्रय काळे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मंगरुळ मराठी, तालुका अक्कलकोट, जिल्हा सोलापूर. जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था वेळापूर, जिल्हा सोलापूर आयोजित निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रम आधारित आम्ही आपणासमोर कॅरम बोर्डद्वारे खेळूया हा उपक्रम सादर करीत आहोत. तर निपुण या कॅरम बोर्डद्वारे शिकूया या खेळामध्ये एकूण 19 सोंगट्यांचा समावेश आहे. 19 या ज्या सोंगट्या आहेत त्या प्रत्येक सोंगट्यावर असे कृती क्रमांक टाकलेले आहेत आणि या कृती क्रमांकाद्वारेच कृतीपत्रिका जी आहे ती तयार केलेली आहे. पहिली जे आहे अक्षर वाचन करा, दुसरे जे आहे अक्षर लेखन करा, तिसरं जे आहे अक्षरापासून एक शब्द तयार करा, चौथा आहे कानाचे शब्द सांगा, पाचवे आहे बिलांडीचे शब्द सांगा, सहावी कृती आहे शब्दापासून वाक्य तयार करा, सातवी आहे चित्र वर्णन करा, आठवी आहे शब्द ऐका व त्याचे पहिले अक्षर लिहा, नववी कृती आहे शब्दांचा डोंगर बनवा, दहावी कृती आहे श्रुतलेखन करा, 11वी कृती आहे शब्दचक्र तयार करा, 12वी जी कृती आहे सापशिडीचा खेळ खेळा. मुलं जेव्हा ही कृतीद्वारे हा जो खेळ खेळत असतात, जेव्हा ही सोंगटी जिंकतात तेव्हा प्रत्येक विद्यार्थ्यांनी या कृतीपत्रिकेतील कृती जी आहे ती करायची आहे आणि या कृतीद्वारे जेव्हा मुलं कृती करत खेळत असतात
तेव्हा शाळेतील वातावरण जे आहे ते अगदी आनंददायी आणि विद्यार्थी केंद्रित असे होईल. तर आता आपण पहिल्यांदा अक्षर वाचन करा, अक्षरलेखन करा व अक्षरापासून एक शब्द तयार करा ही कृती पाहणार आहोत. तर कॅरम बोर्डमधून खेळूया आणि निपुण बनूया हे जे साहित्य आहे तर त्यामध्ये पहिल्यांदा अक्षर वाचन करा. तर हा खेळ खेळल्यानंतर मुलं सापशिडीकडे येतील. तर यामध्ये जी मुळाक्षरं लिहिलेली आहेत त्या अक्षरांचं वाचन ते करतील. जळ, क्ष, त्र, ओ, आई. तर ह्या मधल्या आदल्या अक्षरांचं वाचन ते करतील. त्यानंतर अक्षर लेखन करतील. तर यामध्ये आपण ही एक पाटी केलेली आहे आणि त्यामधून आपण विद्यार्थ्यांना एखादं अक्षर सांगायचंय. तर ओ लिही असं जर म्हणलं तर त्या अक्षरांचं मुळाक्षरांचं तो लेखन करेल. आणि ही कृती केल्यानंतर आपण या पद्धतीची ही सापशिडी बनवलेली आहे. हार्डबोर्डची सापशिडी आहे ही. तर ही खूप मजबूत आहे. आणि यानंतर डायस बनवलेला आहे आणि ह्या सोंगट्या आहेत. 4 विद्यार्थी आरामात हे साहित्य खेळू शकतात. तर याप्रमाणे आपण जर डायस टाकला 4 आले 1 2 3 4 क्ष हे अक्षर मूल वाचणार आहे आणि त्यानंतर ते त्यानंतर ते शिडी चढेल आणि हे ओ अक्षर सुद्धा वाचणार आहे. अशा पद्धतीने हा खेळ खेळत मुलांनी यायचा आहे. जर तो सापशिडीवर आला तर वर जाईल आणि सापावर आला तर खाली येईल. अशाप्रमाणे जो शेवटी जिंकेल त्याला आपण अभिनंदनचं कार्ड द्यायचं आहे आणि एक चॉकलेट पण द्यायचं आहे. अशी कृतींची ही मालिका आहे आणि या पुढील कृती आपण पुढच्या टप्प्यात शैक्षणिक साहित्यातून बघणार आहोत. तर भाषा विकास अंतर्गत पुन्हा एकदा निपुण महाराष्ट्र या कृती कार्यक्रमामध्ये आपण जेव्हा अक्षर शिकतो तेव्हा त्यानंतरचा पुढचा टप्पा असा येतो की मुलांना अक्षर चिन्हांची ओळख व्हायला हवी. आणि अक्षर चिन्हांची ओळख होण्याचा सराव जेव्हा आपण अक्षर शिकलो, मुलांना चित्रांची नावं सांगायला सांगितले तेव्हा मुलं ती सांगतायत. आणि त्यातूनच आपण एक कृतीयुक्त खेळ घेणार आहोत की अक्षर चिन्हांची बेरीज. तर अक्षर चिन्हांची बेरीज करताना सर्वप्रथम आपण आपल्या वर्गातील मुलांना एक चित्र द्यायचं आहे आणि ते चित्र ओळखायला लावायचं आहे. सांगा बरं हे चित्र कशाचं आहे? मासा. बरोबर. आता मा, आ, सा, स, आ अशी मासा या शब्दाची रचना असते हे आपण त्यांना अगोदरच सांगितलेलं असतं आणि मग त्यांना परत हीच अक्षरं जोडायला लावायचं आहे. चला बरं आपण अक्षरांची आणि अक्षरचिन्हांची जोडणी करूया. म, आ, स, आ. आता ह्यांची बेरीज करायची आपल्याला. कशी करणार? म अधिक आ. म अधिक आ कसा लिहायचा बरं? दाखव बरं लिहून. म अधिक आ बरोबर मा. बरोबर. आणि स अधिक आ बरोबर सा. तर अशा प्रकारे मुलांना आपण आ या स्वरचिन्हासाठी उभी रेष हे चिन्ह आहे असं दाखवून देऊ शकतो आणि त्यातून मुलांच्या स्वरचिन्हांमध्ये उडणारा गोंधळ कमी होईल आणि निश्चितपणे आपले मूल श्रुतलेखन आणि वाचनामध्ये नैपुण्य प्राप्त करू शकतील. आता शब्दांची ओळख झाली, अक्षरांची ओळख झाली, अक्षरांच्या कृतींची ओळख झाली, ती जुळवाजुळव कशी करायची ओळख झाली, स्वरचिन्ह छान प्रकारे लिहिता येऊ लागलेत, छोटी छोटी वाक्य करता येऊ लागले. तर पुढचा टप्पा काय असणार? निश्चितच वाक्यांची ओळख. आणि मग वाक्यांची ओळख तयार करण्यासाठी आपण मुलांना काही कृती देणार आहे आणि त्या दुसरा खेळ आहे माझा कोण होणार वाक्यवीर. मुलांना जिंकायला खूप आवडतं आणि त्यातून आपण या कृतीचा शोध लावलेला आहे. भाषा विकासासाठी वाक्याची रचना अतिशय महत्वाची आहे आणि त्यातून आपण मुलांना कर्ता, कर्म आणि क्रियापद या क्रियांची ओळख देऊ शकतो. तर सर्वप्रथम मी मुलांना सांगायचं, आपण मुलांना सांगायचं यातला एक कर्ता निवड बरं आणि तो कर्ता पहिल्या नंबरला ठेवायला लावायचा आणि तो वाचायला पण लावायचा. वाच बरं ते काय आहे? केशव. त्यानंतर तो कुठली कृती करेल तर ती कृती त्या मुलाला ठेवायला लावायची आहे. शाळेत. व्हेरी गुड. आणि त्यानंतर केशव हा मुलगा असल्याने त्याचं क्रियापद काय येणार आहे? जातो. अतिशय बरोबर. खूप छान वाक्य तयार केले आहे. त्यानंतर आपण अजून दुसरं वाक्य घेऊया. त्यानंतर दुसरं वाक्य घे. वाक्यातून मुलांना कर्ता निवडायला लावायचं आहे. मधुरा. मधुरा. खेळ. मधुरा खेळ
खेळते, खेळते. बरोबर. म्हणजे कर्त्यानुसार त्यांनी क्रियापद मुलाने व्यवस्थित जोडलेलं आहे. त्यानंतर अजून एक वाक्य आपण देऊया. काही वाक्यांमध्ये क्रियापदात बदल होत नाही बरं का, ही गोष्ट आपण त्यांना सांगूया. मेघना, वैरण, काप. आता या ठिकाणी आपण मेघना वैरण कापाऐवजी वसंत शब्द लावला तरी क्रियापदामध्ये बदल होणार नाहीये. यातून आपण मुलांना वाक्यांची ओळख आणि वाक्यांची रचना शिकवू शकतो. कारण खास करून आमच्यासारख्या कन्नड भाषिक भागामध्ये मुलांना क्रियापद जोडताना अनेक अडचणी येतात. तर ह्या कोण होणार वाक्यवीर, ह्या वाक्यांची जर त्यांनी योग्य जोडणी केली तर त्या विजेत्याला आपण एक छानशी ट्रॉफी बक्षीस देणार आहोत आणि त्याला विजयाचा मुकुट त्याच्या शिरावर ठेवणार आहोत. तर अशा प्रकारे तो वाक्यवीर होईल आणि अभिनंदनाला पात्र होईल. त्यानंतर पुढची यानंतर आपण शब्दांचा डोंगर बनवा ही कृती पाहणार आहोत. तर आपण पहिला जो शब्द देत आहोत संत्री आणि दुसरा शब्द देत आहोत कुत्रा. तर या शब्दापासून शब्द डोंगर बनवायचा आहे. ही संत्री आहे, ही संत्री गोड आहे, ही संत्री पिवळी गोड आहे. खूप छान. माझ्याकडे आहे कुत्रा. हा कुत्रा आहे. हा काळ्या रंगाचा कुत्रा आहे. हा काळ्या रंगाचा मोती नावाचा कुत्रा आहे. हा काळ्या रंगाचा मोती आत्ताच आपण बघितलं अतिशय सुंदररित्या अक्कलकोटच्या टीमनं हे सुंदर प्रेझेंटेशन केलेलं आहे. तर ह्या तिन्ही मॅडम, निलिमा जाधव मॅडम, सुदर्शना चौरे मॅडम, गायत्री काळे मॅडम, तर यांनी स्वतः तयार केलेलं हे शैक्षणिक साधनं आहेत की ज्या शैक्षणिक साधनाच्या सहाय्यानं विद्यार्थ्यांना भाषेबद्दलचं ज्ञान चांगल्या प्रकारे होतं आणि त्यांच्याकडे ही गोष्ट समजावून देण्याचं कौशल्य देखील खूप छान आहे. अतिशय कमी कालावधीत, जेवण कालच मी फोन केला होता आणि तेवढ्या कमी कालावधीत त्यांनी हे साहित्य बनवलेलं आहे. त्याबद्दल या तिघींचं पण मी आभार व्यक्त करतो. यानंतर आपण चॅटबॉक्समध्ये किंवा आपण हँडरेस करू शकताय. या शैक्षणिक साहित्याबद्दल किंवा याचा वापर कसा करावा याबद्दल आपले काही प्रश्न असतील तर ते प्रश्न आपण घेऊयात. किंवा गायत्री काळे मॅडम, मी तुम्हाला को-होस्ट केलेला आहे. आपल्या टीम मधलं कोणाला बोलायचं असेल तर आपण बोलू शकता. थोडंसं शेवटचा व्हिडिओ शेअर झाला नाही सर, तो थोडा चुकी राहिलेली आहे. मॅडम बोला, तुमचा आवाज येतोय, मोठ्याने बोला थोडं. भाषा विकासाच्या कार्यक्रमामध्ये आमच्या काही कृती आम्ही तुम्हाला अजून दाखवणार आहोत. तर मी निलिमा जाधव मॅडमना विनंती करते की त्यांनी आपल्या उर्वरित कृती आपल्या पुढे सादर करावी. निलिमा जाधव. ओके, ते आता प्रत्यक्षात लाईव्ह आपल्या पुढे सादरीकरण करणार आहेत. तर आपण ते लाईव्ह सादरीकरण बघूयात. तुमचा आवाज थोडासा कमी येतोय, आवाज थोडासा वाढण्यासाठी प्रयत्न करा. यानंतर शब्दचक्र तयार करा ही एक कृती आहे. तर शब्दचक्र तयार करत असताना मॅडमला विनंती करते की त्यांनी शब्दचक्र ही कृती करून दाखवावी. तर आपल्यापुढे हे शब्दचक्र आम्ही तयार केलेलं आहे. खरं तर या शब्दचक्रामध्ये मुलांना आपण कुठलीही कृती देणार आहोत आणि अक्षरांपासून नवीन शब्द तयार करायचे आहेत. तर ह्या प्रकारे हे शब्दचक्र आपल्याला दिसतंय इथे आणि इथे र हे अक्षर या शब्दचक्राच्या मध्ये आपण दिलेले आहे. तर आपण नवीन नवीन अक्षरे जोडून मुलांना हे नवीन शब्द तयार करू शकतो, करून दाखवू शकतो. बघा, हा शब्द तयार झालेला आहे. ज आणि र जोडून काय शब्द तयार होणार आहे? गर. यानंतर तो दुसरा शब्द मॅडम तयार करतायत आणि वाचतायत. घर. त्यानंतर त्यानंतर गर. अशा प्रकारे आपण वेगवेगळे शब्द, दोन अक्षरी शब्द, तीन अक्षरी शब्द सुद्धा आपण तयार करू शकतो त्या शब्दचक्राच्या माध्यमातून. त्यानंतर पुढची कृती निलिमा जाधव मॅडम सांगितली. तर यानंतरचे जे आहे की शब्द त्यांना सांगायचा आहे विद्यार्थ्यांना
सांगून त्याच्यावरून पहिला शब्द विद्यार्थ्यांना आपल्याला विचारायचा आहे. की शब्द काय आहे तर खारीक. आणि त्यातला पहिला अक्षर त्यांना ओळखायला लावायचा आहे की या खारीक या शब्दाची पहिला अक्षर ओळखू. हा, खूप छान. त्याचप्रमाणे आपल्याला हे जे वाक्यपट्ट्या आपण तयार केलेलं आहे त्याच्यामध्ये एक मात्र पहिला उकार, सोप्या शब्दांचं वाक्य, त्याचप्रमाणे दोन मात्रे हे सगळ्या वाक्यांचा आपण इथे समावेश केलेला आहे. तर आपल्याला विद्यार्थ्यांना विचारायचं आहे की एक मात्राची जी वाक्य आहे ती आपल्याला ते वाक्यपट्टी आपल्याला दाखवायची आहे, माहिती वाचायची आहे. शेखर शेतावर गेला. खूप छान. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना आपण काही चित्र दाखवायचे आहेत आणि त्या चित्रावरून विद्यार्थ्यांना आपल्याला बोलतं करायचं आहे. याच्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढेल. त्याचप्रमाणे काही आपल्याला शब्द द्यायचे आहेत. ससा, कासव, शर्यत या तीन गोष्टींवरून या तीन शब्दांवरून त्यांना आपल्याला गोष्ट तयार करायला लावायची आहे. अशा प्रकारे हे आम्ही खेळातून साध्य करण्याचा प्रयत्न केलेला आहे. नवसंजीवन देऊन शिक्षणाला, नवसंजीवन देऊन शिक्षणाला, उपक्रम घेऊन साथीला, सज्ज होऊन जबाबदारीला, निर्भीड महाराष्ट्र बनवायला. धन्यवाद. अतिशय सुंदर आपण प्रेझेंटेशन केलेलं आहे. आपल्याकडे जे शैक्षणिक साहित्य राहिलेलं आहे त्याचं सुद्धा आपल्याला पुढच्या आठवड्यात सादरीकरण करण्याची संधी मिळणार आहे. कारण तुम्ही स्वतःच्या क्रिएटिव्हिटीने सर्व तयार केलेलं आहात. भाषा पेटी, गणित पेटी प्रत्येक शाळेमध्ये आहे. तर त्याच्या व्यतिरिक्त जे साहित्य शिक्षकांनी तयार केलेलं आहे त्याबद्दल निश्चितपणे आपलं विशेष अभिनंदन आहे. कारण आपण मुलांच्या शिक्त करण्यासाठी हे जे काही शैक्षणिक साहित्य तयार केलेले आहे ते खरंच सुंदर आहेत आणि मुलं हे कृतीयुक्त चांगल्या प्रकारे शिकत आहेत हे निश्चितपणे दिसतंय. तर आपल्या तिघींचे विशेष अभिनंदन. आता आपण जाऊयात शिक्षकांच्या काही प्रश्नाकडे. तर मी सर्वांनाच आता अनम्यूट करतो आणि काही तुमचे प्रश्न असतील या विशेष करून या शैक्षणिक साहित्याबद्दलचे प्रश्न असावे. जनरल काही बोलू नये. शैक्षणिक साहित्य तयार करण्याबद्दल असो किंवा मग वापराबद्दल असो अशा प्रकारचे आपण प्रश्न याच्यामध्ये विचारू शकताय. मी सर्वांना अनम्यूट केलेलं आहे तर आपण याच्यामध्ये बोलू शकता आणि याचं उत्तर सुरुवातीचे 14 खडी जे होतं ते 14 खडी बद्दल वृंदावनी शिंदे मॅडम बोलतील आणि 14 खडी नंतर आत्ताचे जे काही तुम्ही उपक्रम बघितलेले आहेत तर त्याच्याबद्दल हे अक्कलकोटची टीम आपल्याला याबद्दल सांगेल. काही प्रश्न आहेत का आपले? बोला. सचिन शिंदे सर सुद्धा या ठिकाणी अवेलेबल आहेत. तर गणिताचे प्रश्न देखील आपले काही असतील त्याबद्दल आपण विचारू शकता. सर्वांना मी अनम्यूट केलेलं आहे. स्वतः अनम्यूट व्हा आणि बोलू शकता आपण. हॅलो. हा बोला. नमस्कार सर, मी सुहास कानगुडे, पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालय रावगाव. बोला. सगळ्यात पहिलं तर आपलं अभिनंदन. आपलं त्या ट्रेनिंगला पण भेट झालेली. खूप चांगलं सेशन तुम्ही आयोजित केलं होतं आमच्यासाठी. तर माझं फक्त जे पहिलं शैक्षणिक साहित्य बनवलं होतं वृंदावनी शिंदे मॅडमनी, तर त्या ओके. शैक्षणिक साहित्यासाठी साहित्य कोणकोणतं वापरलं होतं त्याविषयी माहिती मिळाली ते बरोबर. छान छान. ओके. वृंदावनी शिंदे मॅडम बोला. हा सर, बोलते ना मी. हो. हॅलो. एक कार्डबोर्ड पेपर, बॅक साईडला कार्डबोर्ड पेपर 2 साईडचे घेतले. त्यानंतर ना कार्डशीट पेपर. हॅलो. ओके. हो हो हो, मॅडम बोला. आवाज येतोय येतो? आवाज. बोला. येतो मॅडम हा. आवाज. बोला. आणि जो आपण जाड दोरा वापरतो, आपण वाकळीसाठी वगैरे जाड दोरा आपल्या खेडेगावात वापरतात. जाड दोरा वापरला आणि वेगवेगळ्या रंगीत कार्डशीट पेपर, 3च गोष्टी वापरल्या आणि चौथी गोष्ट फेविकॉल वापरली सर. आणि दोऱ्याच्या मध्यभागी कार्डशीट पेपरचे छोटे छोटे तुकडे करून त्याच्या मध्यभागून दोरा मी जोडले गेले, असं केलंय. आणि दोऱ्याच्या दोन्ही साईडला कार्डशीट पेपर जोडल्यामुळं जर आपला कार्डशीट पेपर मधले जे व्यंजन आहेत क ख ग घ हे जर आपण सरकवताना मुलांकडून आपल्याकडून जर उलटे झाले तर बॅक साईडला पण त्याला अक्षर लिहिलं गेलं मी. कारण उलटे झाल्यानंतर काहीच नाही असं दिसून नये, त्या साईडला पण एक अक्षर म्हणजे क असेल तर क बॅक साईडला पण लिहिलं गेले. ओके मॅडम. ओके, थँक्यू आणि अभिनंदन तुमचं. खूप छान. थँक्यू सर, थँक्यू. आणखी काय प्रश्न सर? नाही नाही, आणखीन काय कोणाचे प्रश्न असतील तर बोला.
सर हॅलो. हा बोला मॅडम. हॅलो. बोला ह्या मॅडम. साहित्यामध्ये दोरा खूप महत्वाचा आहे. दोऱ्यावरती सर्व डिपेंड आहे सर. ओके. प्रत्येकाला माझी विनंती आहे, फक्त दोरा व्यवस्थित घट्ट आवळून दोरा दोन्ही साईडला फेविकॉलच्या साईडनं चिटकावा लागेल. ओके. हॅलो. हा हा बोला हा, मी ढोले मॅडम बोलतेय सर, सोलापूरवरून. मॅडम बोला. मला एक प्रश्न पडलाय की हम्म. ऱ्हस्व आणि दीर्घमध्ये मुलांना खूप प्रॉब्लेम होतात. तर अजून वेगवेगळ्या पद्धती ऱ्हस्व आणि दीर्घमध्ये मिळाल्या किंवा नवीन शोध काहीतरी लागला तर खूप बरं होईल असं वाटतं मला. ओके. वेगवेगळ्या पद्धतीने ऱ्हस्व आणि दीर्घ कसं शिकवायचं, कारण पहिली वेलांटी आणि दुसरी वेलांटी, पहिला उकार आणि दुसरा उकार. आपण हे नेहमी सांगतो की ज्याला आलाप लागतो त्याला दीर्घ म्हणायचं, असं आपण मोघम सांगतो, बरोबर? बर, थोडंसं मी याच्याबद्दल बोलतो बघा. मी स्वतः MA इंग्लिश आहे आणि भाषेचा थोडासा चांगला अभ्यासक आहे. मी असं ओके. म्हणेन की मराठी भाषेचं वाचन शिक्षक शाळेमध्ये कशा प्रकारे करतोय हम्म. आणि त्या वाचनामध्ये ऱ्हस्व आणि दीर्घ याचा उच्चार कसा करतो त्याचा प्रभाव मुलावर पडतो. आणि ओके. सुरुवातीला 12 खडी, 14 खडी किंवा 19 खडी शिकवताना बर. ची, की, की, पी म्हणजे ऱ्हस्व आणि दीर्घ याचं उच्चारण हम्म. शिक्षक जशा प्रकारे करेल त्याचा प्रभाव मुलावर पडेल आणि मग मुलं तशा प्रकारे शिकतील. त्यामुळं तुम्ही हम्म. जसं म्हणताय की हो. आपल्याकडनं खूप बारकाईनं त्याचं उच्चारण होणं आवश्यक आहे आणि ते उच्चारण मुलं चांगल्या प्रकारे ग्रास्प करतात आणि मुलं मुलं त्या प्रकारे पुढे वाचायला सुरुवात करतील आणि चांगल्या प्रकारे मुलांना वाचन करता येईल. आणखीन एक आपल्याला कसं करता येईल की हम्म. आकाशवाणीचं काही निवेदन असतं बघा किंवा आकाशवाणीत काही बातम्या असतात. तर त्या हो. आकाशवाणीवरचे काही बातम्या, काही कार्यक्रम जर तुम्ही मुलांना ऐकवले तर हम्म. त्याच्यामधलं उच्चारण कसं असतं, कारण ते हम्म. बऱ्यापैकी शास्त्रशुद्ध उच्चार करतात, तर हो. त्याचा प्रभाव मुलावर होईल. आणि मग तुम्ही मुलांना विचारू शकता की या ठिकाणी असा शब्द उच्चारला गेला, मग त्याच्यामध्ये ते ऱ्हस्व असेल का दीर्घ असेल सांगा मुलांना. तर थोडंसं आणखीन चांगल्या प्रकारे आपल्याला मुलांना दाखवता येईल की हो जिथं सर. चांगल्या प्रकारे मराठी बोलतात अशा प्रकारचं काही तुम्ही मुलांना ऐकवलं आणि त्याच्यातलं ऱ्हस्व दीर्घ मुलांना समजावून सांगितलं तर निश्चितपणे त्याचा फायदा होईल. थँक्यू. हो सर, पण दोन दोन भाषा वेगळे वेगळे बोलतात ना मुलं, त्यामुळे त्यांच्यात ना लवकर ही प्रगती घडत नाही. मग थोडंसं वेगळं असं काहीतरी मिळालं तर मला, म्हणजे लहान मुलांना निश्चित आपण पहिली आणि दुसरीला. पुढच्या आणखीन काही सेशन मध्ये तुमच्या या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करूयात. आपल्याकडे किरण ओके सर. बाबर सर आहेत, ते देखील हो याच्यावर हो. आणखीन चांगल्या प्रकारे बोलतील. ओके सर ओके, मी थँक्यू सर. मोळ सर नमस्ते सर, मी मोळ तालुक्यातून बोलते. हो बोला. शरयू थोरात मॅडम. हम्म. यासाठी मॅडम जे आता म्हटल्या ते ऱ्हस्व आणि दीर्घचे नियम मी माझ्या पहिलीच्या वर्गामध्ये सुद्धा अनुभव घेतलेला आहे की आता पहिलीची मुलं सुद्धा ऱ्हस्व दीर्घ प्रमाणेच म्हणजे शुद्ध लेखन करतात. म्हणजे त्याला एक छोटे छोटे नियम आहेत. ते जर सुरुवातीपासून पहिलीपासून जर आपण सांगत असताना, श्रुतलेखन सांगत असताना मुलांना जर आपण सांगितलं, आता उदाहरणार्थ फुल आणि फुले हा शब्द आपल्याला हा शब्द लिहायचा आहे. तर फुल, फुल लिहिताना पहिल्या अक्षराला नेहमी हा ऱ्हस्व असतो, आपण हा एक नियम आहे. मग त्याच्यानंतर फुले लिहिताना आपण आता तिथं कोणता उकार द्यायचा, तर दुसरा दीर्घ येणार. का द्यायचा, तर पुढचे जे अक्षर आहे त्या पुढच्या अक्षराला म्हणजे स्वरचिन्ह लागलेलं आहे, त्यामुळे मग पहिल्या अक्षराला तिथं पहिला म्हणजे इकार किंवा उकार आलेला आहे, म्हणजे ऱ्हस्व उच्चार झालेला आहे म्हणून तिथं. आता काही शब्द असे आहेत भौतिक, भौमितिक, म्हणजे तिथं इक हा उच्चार झालेला आहे, त्यामुळं तिथं भौतिक इक आलेला आहे शेवटी. त्यामुळं जरी पुढचं जरी आकारांत अक्षर असेल तर त्याच्या अगोदरच्या अक्षरालाही ऱ्हस्व द्यायचा आहे, वेलांटी असेल उकार असेल. किंवा आता वडील, आपण वडील शब्द लिहितो, वडील दुसरी वेलांटी देतो आपण, आणि वडिलांना जर पुढे जर शब्द आपला वाढला किंवा दीर्घ झाला तर त्या ठिकाणी आपण तिथं त्याच्या अगोदरच्या अक्षराला पहिली आणि त्याच्यानंतरच्या अक्षराला दीर्घ द्यायचा आहे. असे छोटे छोटे नियम मी माझ्या वर्गामध्ये, पहिलीच्या वर्गामध्ये असं माझ्या सेवेमध्ये असल्यापासून करते. त्यामुळे माझ्या वर्गामध्ये जे विद्यार्थी आहेत पहिलीपासूनचे ते 100% श्रुतलेखन ऱ्हस्व दीर्घ सहित करतात. म्हणजे खूप हा छान माझा अनुभव आहे. मॅडम, खूप छान. आपण पुढच्या सेशन मध्ये 10 मिनिट तुमच्यासाठी देऊयात आणि तुम्ही सर्व नियम शोधून काढा त्याचे आणि सर्व नियमावर एक PPT बनवा. निश्चितपणे पुढच्या पुढच्या शनिवारी किंवा त्याच्या पुढच्या शनिवारी 10 मिनिट आपल्यासाठी असतील. ओके, तर चांगलं तुम्ही ठीक हे आहे. गायडन्स केलेलं आहे, तर निश्चितपणे मॅडमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल. आता थँक्यू जे काही थँक्यू. त्यांनी मॉडेल बनवलं होतं
त्याच्यामध्ये कॅरमचा असेल किंवा मग वाक्यवीर बना असेल वगैरे, याच्याबद्दल आणखीन काय तुमचे प्रश्न असेल तर बोला. नाहीतर आपण पुढे जाऊयात आणि 1 ते 2 शिक्षकाचा आपण याच्याबद्दल अभिप्राय घेऊयात. या पूर्ण 2 तासामध्ये आपल्याला कसं काय शिकायला मिळालं याच्याबद्दल सुंदर असा अभिप्राय आपण घेऊयात. कधी अक्कलकोटच्या टीमचं जे काही शैक्षणिक साहित्य होतं तर ते बनवण्याबद्दल किंवा आणखीन काय त्याच्याबद्दल प्रश्न असतील तर बोला, नाहीतर आपण पुढे जाऊया. हॅलो सर. हो बोला मॅडम, बोला, आपला आवाज येतोय. हॅलो. हा हा नमस्कार सर. सर. नमस्ते, बोला. गायकवाड छत्रपती शिवाजी विद्या मंदिर प्राथमिक शाळा सोलापूर. बर, कॅरमचं नाही समजलं सर, ते कॅरमचा काय उपयोग आहे नाही समजलाय. ओके. मॅडम, थोडं कॅरम बद्दल थोडक्यात एकदम सांगा, कॅरम खेळ काय होता तो. गायत्री, काय मॅडम, आपला आवाज जरा कमी येतोय, माईक जवळ घ्या आणि बोला. आणि कॅरम दाखवा त्यांना अजून एकदा. हॅलो. हा, आता आता येतोय आवाज, बोला. हॅलो, आवाज येतोय? हा, आता येतोय आवाज. हो हो, ठीक आहे. कॅरम बोर्डवर ज्या सोंगट्या आहेत ना, त्या 19 सोंगट्या आहेत मॅडम. आणि प्रत्येक ह्याच्यावर जी कृती आहे ती कृती क्रमांकावर आधारित नंतर या कृती पत्रिका आहेत. मग कृती पत्रिकावर जे कृती आहेत ना, यानुसार आपल्याला हा खेळ घ्यायचा आहे. कृती क्रमांक 1 आणि त्याच्यानंतर अक्षर वाचन करा अशी कृती. मुलं म्हणजे बर्डन नसतं त्यांच्यावर अभ्यासाचं, हसत खेळत या गोष्टी त्यांच्या अभ्यासातून होतील. प्रत्येक गोष्टी जर आपण आपल्यानुसार शिकवत गेलो, पेक्षा स्वतःहून जर शिकत गेले तर ते ज्ञान चिरकाल टिकणारं असेल या शैक्षणिक साहित्यातून. ओके मॅडम, थँक्यू. गायकवाड मॅडम, तो विषय कसा आहे की कॅरम बोर्ड आपल्याला माहित आहे. कॅरम बोर्ड मध्ये आपण काय करतो की आपल्याकडे तो मास्टर असतो, काय असतो तो आपण मारतो त्याच्याने. तर हा, सांगू का मी? हो, त्यांना ती कृती करून दाखवा मॅडम, की तुम्ही ते त्या गोल मध्ये एक असं तो नंबर त्याच्यामध्ये घाला आणि तो नंबर तिकडे कृती करायचा आहे, हे त्यांना सांगा. ते महत्वाचं त्याच्यामध्ये. आपण बघा, आता मॅडम कृती करतायत. हा, मॅडम कॅरम बोर्ड मॅडम दाखवा. हा, आणि हा, कॅरम खेळताना एखादी गोटी आता गोलात गेलीये. हा, येस. आता हा, ती जी आता गोलात गेलेली आहे तर त्याच्यामध्ये जी कृती लिहिलेली आहे ती कृती मुलांनी करायची आहे. गायकवाड म्हणून समजलं का बघा. हा हा सर, समजलं, आता समजलं. हा, ते महत्वाचं त्याच्यामध्ये, की मुलांना खेळायला लावायचं पहिला कॅरम. आणि हे जो काही तो सोंगटी किंवा ती गोल असेल तर त्या होल मध्ये गेलं की मग तशा प्रकारची कृती मुलांना करायला लावायची. ओके. हो हो, आता समजलं. ओके. आपण हे याच्यामध्ये फक्त भाषेत झालं, याच्यात तुम्ही गणित सुद्धा करू शकता, मग भाषेतल्या आणखीन स्वराबद्दल देखील करू शकताय. वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी तुम्ही याच्यामध्ये करू शकताय. येस, थँक्यू. आणि तुम्ही प्रश्न विचारल्याबद्दल थँक्यू. कारण मला वैयक्तिक असं वाटतं की आपल्याला प्रश्न पडायला पाहिजे आणि प्रश्न आपण विचारायला पाहिजे, तर आपल्याला एक क्लॅरिटी होते. थँक्यू त्याबद्दल. ओके चला, सर, आणखीन थँक्यू. कोणाला काय प्रश्न आहेत का? ठीक आहे, प्रश्न नसतील तर 2 शिक्षकाचा आपण मनोगत घेऊयात किंवा अभिप्राय घेऊयात या पूर्ण सेशन बद्दल, आणि मग आपण थांबूया. कारण 5ला आपल्याला थांबवायचं आहे. ठीक आहे. सचिन शिंदे सर, वृंदावनी शिंदे मॅडम, निलिमा जाधव मॅडम, सुदर्शना चौरे मॅडम, गायत्री काळे मॅडम यांनी जे काही प्रेझेंटेशन आपल्या पुढे केलेलं आहे, की जे प्रत्यक्षात स्वतःहून तयार केलेलं शैक्षणिक साहित्य कसं वापरायचं हे आपल्याला कसं वाटलं, तर याच्याबद्दल आपण आपला अभिप्राय द्यावा आणि मग आपण हा सेशन थांबूया. चला, कुणीही बोला एकाने. नमस्कार सर, मी पुंडलिक कलखामकर. हॅलो. बोला. हा पुंडलिक सर बोला. नमस्कार सर, मी पुंडलिक कलखामकर सर बोलतोय, मुख्याध्यापक आणि सहशिक्षक, जिल्हा परिषद SRP कॅम्प, तालुका उत्तर सोलापूर. खरोखरच आपले सेशन इतकं सुंदर आणि इतकं कन्सेप्ट क्लिअर करणार होतं
की आपलं प्रथमतः अभिनंदन आणि त्यामध्ये सहभागी झालेले सर्व तज्ज्ञ मार्गदर्शक हे निश्चितच ग्रेट आहेत. त्या सर्वांचंही मी खूप खूप अभिनंदन करतो. वाक्यवीर बनवा ही जी संकल्पना आहे, या संकल्पनेतून तोतोचान या पुस्तकामध्ये प्रत्येक विद्यार्थी जिंकला पाहिजे याच्यासाठी त्या शिक्षिकेने जे काही केले होते प्रयत्न, मला वाटतं गायत्री काळे मॅडम, सुदर्शना चौरे मॅडम आणि निलिमा जाधव मॅडम, त्यांनी ती संकल्पना छान पद्धतीने केलेली आहे. आणि मुलं अप्रगत राहण्यामागचं मुख्य कारण काय असतं, तर त्या पोरांच्या डोक्यावर मायेचा हात फिरवून त्यांना ती गोष्ट समजावली जात नाही. आणि हे जे वाक्यवीर ही संकल्पना जी आहे, ही त्या घटनेला छेद देऊन या विद्यार्थ्यांना शिक्षकाच्या जवळ घेईल आणि नक्की या प्रोग्राम मधून विद्यार्थी प्रगत होतील असं मला वाटतं वैयक्तिक. कारण मानसशास्त्राच्या दृष्टिकोनातून विद्यार्थी अप्रगत राहण्याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे त्याचं शिक्षकाशी असलेलं कम्युनिकेशन. ढतला ढ मुलगा जरी तुम्ही जवळ घेतलात आणि सातत्यानं त्याच्याशी चर्चा केलात, बोललात, त्याच्या डोक्यावरून हात फिरवत, त्याला सांगितलं की बाळ तुला हे छान आलंय, हे खूप सुंदर आहे, असं जर केलात तर 15 दिवसानंतर त्यांचे पालक तुम्हाला येऊन भेटतील आणि म्हणतील सर आमच्या मुलाचं मध्ये खूप प्रगती झाली आणि ते तुमचं सारखं नाव घेत आहे. हे अनुभव मला प्रत्यक्षात खूप वेळा आलेले आहेत. आणि खरोखरच या टीमनं जे सादरीकरण केलं त्याच्यामध्ये आता तुम्ही सांगितलेलं कॅरमची संकल्पना असेल किंवा वाक्य वीर असेल किंवा ते जे शब्दांचे हे तयार करायचे, डोंगर तयार करायचे, ह्या सर्व संकल्पना खरोखरच अभिनंदनीय आहेत. याबद्दल मी प्रथमतः सर्वांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. माननीय शिक्षणाधिकारी साहेब आणि सर्व टीमचेही धन्यवाद. खूप छान, थँक्यू. चला, आणखीन कोणी प्रतिक्रिया व्यक्त करत असेल घेऊया, त्यानंतर आपण थांबूया. मी बोलतो या सर. संपूर्ण एक मिनिट, या संपूर्ण सेशनचं युट्यूब लाईव्ह केलेलं आहे. सर्वांना याचं युट्यूब लाईव्ह परत आपल्याला शेअर करता येईल. बोला रवींद्र सर, बोला. नमस्कार सर. सर्वप्रथम डाएटचे मी अभिनंदन म्हणजे आभार व्यक्त करू इच्छितो की बाबा सध्या जो निपुण महाराष्ट्र अभियान चालू आहे आणि एका बाजूला परीक्षेची तयारी चालू आहे, एका बाजूला हे चालू आहे, तर थोडीशी मानसिकता कुठंतरी सकारात्मक होण्यासाठी या उपक्रमाचा निश्चितच उपयोग होणार आहे. की दर शनिवारी अशा पद्धतीचे स्वतः स्वनिर्मित केलेलं शैक्षणिक साहित्य जर संपूर्ण शिक्षकांसमोर जर त्याचं सादरीकरण होत असेल तर त्याच्या माध्यमातून आपल्या सुद्धा मनामध्ये अशी इच्छा निर्माण होते की बाबा आपण हे असं एखादं साहित्य बनवावं, आपल्या साहित्यातून सुद्धा आपले विद्यार्थी प्रगत कसे होतील यासाठी एक प्रेरणादायी ठरणार हा आजचा कार्यक्रम आहे. त्याबद्दल आभार सर्वांचे. आणि आजचे मार्गदर्शक तर निश्चितच उच्च कोटीचे आहेत की छोट्यात छोटी वस्तू आणि त्या छोट्यात छोट्या वस्तूतून एक मोठा इफेक्ट कसा होईल याचा प्रयत्न या सर्व मार्गदर्शकांनी केलेला आहे आणि ते निश्चितच अभिनंदनीय आहे असं म्हणायला काही अडचण नाही. भाषा आणि गणित हे अतिशय पायाभूत विषय आणि ते पायाभूत विषय अशा शैक्षणिक साहित्याच्या माध्यमातून कशा पद्धतीनं सोपे होतील आणि त्याची आवड विद्यार्थ्यांना निर्माण होईल यासाठी हा केलेला प्रयत्न अतिशय उत्तम आहे असं म्हणायला काही हरकत नाही. सर्व तज्ज्ञ मार्गदर्शनाचे आभार. आणि शिंदे सरांनी हा योग जुळून आणला त्याबद्दल तुमचेही आभार. गेली 2 तास आपण बसलोय पण एकदाही असं डिस्कनेक्ट व्हावं अशी एकदाही मनात इच्छा निर्माण झाली नाही, हे आजच्या कार्यक्रमाचं यश म्हणायला हरकत नाही. धन्यवाद. रवींद्र सर, खूप छान आपण प्रतिक्रिया दिलेली आहे आणि निश्चित शेवटचं जे वाक्य होतं तुमचं अतिशय समर्पक आहे की हे सर्व शिक्षक बांधव स्वतः तयार केलेले शैक्षणिक साहित्य इतक्या चांगल्या प्रकारे समजावून सांगत होते. सचिन शिंदे सरांतर इतकं रसपूर्ण बोललेले आहेत तासभर ते की ते गणित असं ऐकत बसावं असं वाटत होतं, इतकं सुंदर होतं. आणि नंतर हे सर्व साहित्य साधनं तर निश्चितपणे सोलापूर जिल्ह्यातील ज्या ज्या शिक्षकांना मी भेटलेलं आहे आणि ज्यांच्याकडे अशा प्रकारे साहित्य बघितलेलं आहे त्या सर्व शिक्षकांना हा प्लॅटफॉर्म असेल की त्यांनी ते साहित्य दाखवावं. आणि या व्हिडिओच्या सहाय्यानं मी सर्व शिक्षकांना आव्हान करतो की आपल्याकडे सुद्धा असं काही स्वतः बनवलेलं काही साहित्य असेल की ज्याच्यातून भाषा आणि गणित शिकण्यासाठी मुलांना मदत होत असेल तर निश्चितपणे तुम्ही डाएटला संपर्क करा. आपलं देखील अशा प्रकारे जिल्हास्तरीय एक सत्र आयोजित करण्यात येईल. या व्हिडिओचा लाभ साधारणतः आजच्या एका दिवसामध्ये 3,000 शिक्षकापर्यंत हे सर्व शिक्षक पोहोचलेले आहेत सोलापूर जिल्ह्यातील आणि पुढील 8 दिवसात जवळपास 10,000 शिक्षकापर्यंत हा व्हिडिओ जाणार आहे. प्लस हे संपूर्ण युट्यूबची लिंक राज्य स्तरावर आपण देणार आहोत आणि राज्य स्तरावर हे व्हिडिओ संपूर्ण राज्यातल्या शिक्षकांना दाखवले जाणार आहेत.
तर निश्चितपणे सोलापूर जिल्ह्यासाठी ही अभिमानाची बाब आहे की आपले शिक्षक इतक्या चांगल्या प्रकारे काम करत आहेत. तर अशा प्रकारे आणखीन काही शिक्षक असतील तर निश्चितपणे त्यांनी डाएटला संपर्क करावे. तर आपल्या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो. संख्या जी होती सुरुवातीला ती संख्या मेंटेन आहे, अशीच सर्व शिक्षक झूमला जॉईन आहेत आणि एवढे शिक्षक युट्यूब लाईव्हला सुद्धा जॉईन आहेत. तर तुम्हा सर्व शिक्षकाचे मी आभार व्यक्त करतो डाएट मार्फत. या कार्यक्रमासाठी जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेचे सन्माननीय प्राचार्य जितेंद्र साळुंके साहेब यांनी मार्गदर्शन केलं आणि त्यासोबत अधिव्याख्याता क्रांती कुलकर्णी मॅडम आणि मी स्वतः आम्ही मिळून हे सर्व शिक्षकांना तयार केलेलं आहे. यांची टीम बनवलेली आहे आणि या टीम मार्फत हे सादरीकरण केलेलं आहे. आज मार्गदर्शन केलेल्या सर्व शिक्षकांचे विशेष आभार. आणि निश्चितच निपुण महाराष्ट्र होण्यासाठी त्याच्या आधी निपुण सोलापूर, निपुण आपले तालुके, निपुण शाळा, निपुण वर्ग व्हावेत यासाठी सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद.